नमस्कार. माझे नाव अनुष्का विष्णू बरकडे. इयत्ता 8वी, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन. साने गुरुजी लिखित श्यामची आई. रात्र 32वी. गोष्ट कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक. त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्ज वसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपास काढावे, परंतु ऋण नको. ऋणाने एकदा सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्जाने मान नेहमी खाली राहते. कर्ज म्हणजे मिंधेपणा, दीनपणा. सावकाराचा माणूस वडील त्याची बरदास्त ठेवीत होते. घरात चांगली भाजी करवयास त्यांनी सांगितले. केळीची पाने आणून ठेवली. कढी कर व कढीत लिंब टाक, म्हणजे वास लागेल, अशी आईला सूचना देऊन वडील शेतावर निघून गेले. तो मनुष्य ओटीवर बसला होता. आईने त्याला अशी चहा करून दिला. घरातील पुंड संपली तरी शेजारून आई ती घेऊन आली. चहा पानानंतर आईने कढत पाणी करून आंघोळीस दिले. त्या कारकुनाने आंघोळ केली, परंतु स्वतःचे धोतरही त्याने धुतले नाही. सावकाराचा नोकर श्रीमंताच्या कुत्र्यालाही मान असतो. श्रीमंताच्या कुत्र्याचेही गरिबांना मुके घ्यावे लागतात. एकदा एका शेतकऱ्याचा कुत्रा चावयास आला. शेतकऱ्याने त्या कुत्र्याला काठी मारली. त्या श्रीमंताने शेतकऱ्यावर खटला भरला व त्या शेतकऱ्यास 25 रुपये दंड झाला, असे मी वाचले होते. शेतकरी म्हणजे का माणूस ना? साऱ्या जगासाठी खपणारा तो गुलाम, साऱ्या खुशाल चेंडूंना पोसणारा तो जणू पशु असे असून श्रीमंताच्या कुत्र्याला मारतो. घरात पोपट मैना चालतील, परंतु हरिजन खपणार नाही. पक्ष्यांवर प्रेम करणारे, परंतु मानवाचा तिटकारा करणारे, असे नराधम जेथे आहेत, तेथे सुख, सौभाग्य व स्वातंत्र्य कसे येणार? त्या सावकाराचा माणसाचे ते अंघोळ धोतर माझ्या आईला धुवावे लागले. माझ्या पुण्यशील आईच्या हातातून ते अमगळ वस्त्र धुतले गेले. आईचा हात त्या धोतराला लागून ते धोतर वापरणारा पवित्र हवा, असाही ईश्वराचा हेतू असेल. परमेश्वराचे हेतू अतर्क्य आहेत. तो शुद्धीचे कार्य कसे कोठून करून घेईन याचा नेम नसतो. माझे वडील शेतावरून आले. तुमचे स्नान वगैरे झाले का, असे त्यांनी कारकुनाला विचारले. तो होय म्हणाला. तुमची वाट पाहत होतो. तुमच्याजवळ बोलवून हिशेब करून पैसे घेऊन मला सायंकाळी विसापुराला मुक्काम करवायचा आहे. आज रात्री येथेच वस्तीला राहीन असेल, तो म्हणाला. बरे, मी स्नान करतो. लवकरच पूजा वगैरे आटपतो. तुम्ही थोडी विश्रांती घ्या, असे त्यास सांगून वडील आंघोळीस गेले. स्नान करून ते आले व पूजेला बसले. आईला त्यांनी हळूच विचारले, त्यांना चहा वगैरे दिलास की नाही करून? कोठून आणणार द्यायचा होतास? आई म्हणाली, सारे काही दिले. त्यांचे धोतरही धुवून वाळत घातले.
एकदाचीच धिडका जाऊ दे येथून लवकर. आई त्रासली होती, संतापली होती. वडील शांतपणे पूजा करू लागले. ते शांत होते, तरी त्यांची मनातील खिन्नता बाहेर डोकावत होती. घरच्या देवाची पूजा करून वडील देवळास गेले. आईने पाटपाणी केले. धाकटा पुरुषोत्तम शाळेतून आला होता. त्याने ताटे घेतली. वडील लवकरच देवळातून परत आले. उठा वामनराव, हातपाय धुवा, असे वडील म्हणाले. आई, या बसा. येथे सोवळे नसले तरी चालेल, काही हरकत नाही, असे वडील त्यांना म्हणाले. जे वडील आम्हा ओवळ्यासाठी बोलवायचे, त्यांना तो ओवळा मनुष्य स्वतःच्या शेजारी चालला. जणू तो सावकाराचा मनुष्य म्हणजे देवच होता. त्याची हांजी करणे, त्याचा उदो करणे एवढेच वडिलांचे काम होते. काय करतील? हा एवढा मिथ्येपणा, हा तेजोभंग, ही सत्वनी कशाने झाली? एका कर्जामुळे? कर्ज का झाले? लग्न मुंजीतून वाटेल तसा खर्च केल्याने पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहणे, या खोट्या कुलभीमामुळे अंथरूण पाहून पाय न पसरल्यामुळे भांडणे, भावबंदिकीने कोर्ट कचऱ्यामुळे कर्ज फेडवायास ताबडतोब न उठल्यामुळे कर्ज उरावर बसत होते, तरी जमिनीचा मोह न सुटल्यामुळे. गड्यांनो, तुमची बायका माणसांची, पोराबाळांची आबरू चाटावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असेल तर शेत-भात, दागदागिने सारे काही विकून आधी कर्जमुक्त व्हा. पाने वाढील. वामनराव व आमचे वडील जेवायास बसले. पुरुषोत्तम छानदार श्लोक म्हणला. वामनराव शाबासकी देतील असा म्हण, वडिलांनी सांगितले. पुरुषोत्तमाने श्लोक म्हटला, परंतु त्याला शाबासकी देण्याइतके वामनरावांचे हृदय मोठे नव्हते. सावकारांकडे राहून ते निष्प्रेम अनुदार झाले होते. आड्यात तखोर व दिमाखबाज होत चाललेला होता. संकोच नका करू वामनराव, भाजी घ्या आणखी, वाढ ग आणखी एक पळीवर, असे आईस सांगून आग्रहपूर्वक वामनरावास वडील जेवीत होते. वामनराव विशेष काही बोलत नव्हते. तो साधा स्वयंपाक त्यांना आवडलीच नसेल. चमचमीतपणा स्वयंपाक नव्हता. शेवटी जेवण झाले. वामनराव व वडील ओटीवर बसले. वामनरावास सुपारी लवंग देण्यास आले. त्यांना प्यायला ताजे पाणी पाहिजे होते, म्हणून फासाला तांब्या लावून पाणी आणण्यासाठी पुरुषोत्तम विहिरीवर गेला. थंडगार पाणी तो घेऊन आला. वामनराव पियाले. आई घरात जेवयास बसली. मग काय? भाऊराव, व्याजाचे पैसे काढ. आम्ही आज वायदा केला होता. आज 75 रुपये तरी तुम्ही दिलेच पाहिजेत. खेप फुकट दवडू नका. तुम्ही सांगितले होते आज यायला म्हणून आलो. वामनराव बोलू लागले. हे पहा वामनराव, 10 मन भात होते, ते सारे विकले. त्यांचे काही पैसे आले. काही नाचण्या होत्या, त्या विकल्या. इकडून तिकडून भर घालून 25 रुपये तुमच्यासाठी बांधीव तयार ठेवली आहेत. आज इतकेच घेऊन जा. मालकांना समजूत घाला. आमच्यासाठी 4 शब्द सांगा. पैसे काही बुडवणार नाहीत म्हणावे.
हळूहळू सारा पडशा पाडू बेवा करू लागला. जरा मुले मोठी होऊ देत, मिळवतील. हो देत. एक यंदा प्रीमियर असममध्ये गेला आहे. हे पहा वामनराव, शेणातले किडे का शेतातच राहतात, तेही बाहेर पडतात. माझे वडील आजीज करून सांगत होते. ते मी काही ऐकणार नाही. पैसे घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. हे नवीन घर बांधलेत, त्यांच्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत. मुलांना इंग्रजी शाळेतून शिकवण्यासाठी तुमच्यापाशी पैसे आहेत. फक्त सावकाराचे देण्यासाठी मात्र पैसे नाहीत. सावकाराचा वसूल आला नाही तर आम्हाला तरी पगार कुठून मिळणार? ते काही नाही. आम्हालाही मालकासमोर उभे राहायचे. शरम वाटते. रुपये द्या. वामनराव रागाने बेपून वर्तक खोपरने बोलत होते. खोरपणे बोलू लागलेले वामनराव, तो तरी काय करीन? तोही गुलामच. वामनराव, काय सांगू तुम्हाला? घर ते काय, अहो केंबळी घर मापाचे भिंती तिचा आग्रह म्हणून बांधली. मठी उभारला हा गुरांचा गोठा. परंतु हे लहानसे घर बांधवयास तिच्या हाताला पाटल्या विकाव्या लागल्या. वडील शिरमंदे होऊन सांगत होते. वडील बाहेर बोलत होते. घरात आईच्या डोळ्यातील पाणी टिप्पे गळत होते. पोटात शोक मावत नव्हता. भात गिळवत नव्हता. घर बांधवायला पाटल्या विकल्या. सावकाराचे देणे देण्यासाठी बायका विका, असे वामनराव निर्जलपणे म्हणले. विजेसारखी आई उठली. मोरीत हात धुवून ती बाहेर आली. तिच्या डोळ्यातून शोक संतापाच्या जणू देणग्या बाहेर पडत होत्या. ती थरथरत होती. ओटीच्या दारात उभी राहून आई त्वेषाने म्हणाली, या ओटीवर चालते हो. बायका विका असे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही? तुम्हाला बायका आहे की नाही? येथून चालते व्हा व त्या सावकाराला सांगा की घरदाराचा लिलाव करा, परंतु असे बोलणे ऐकू नका. कुशा दवंडी पिटवा, जबती आणा, परंतु पोराबाळांच्या देखत असे अभद्र बोलू नका. ठीक आहे, आम्ही तरी त्यांनीच वाटत पाहत आहोत. या महिन्यात तुमच्या घरदारांची जप्ती नाही झाली तर मी वामनराव नव्हे. एक बाई माणसाने भाऊराव आमचा असा अपमान करावा का? वामनरावांनी वडिलास विचारले. तू घरात जातेस की नाही? माझे वडील रागाने बोलले. आई निमटूनपणे घरात गेली व रडत बसली. अश्रूशिवाय कोणता आधार होता? बाहेर ओटीवर वडील वामनरावांची समजूत घेत होते. हो ना, करता करता 25 रुपये घेऊन कारकून निघून गेला. वडील घरात आले. तुम्हा बायकांना कवडीची अक्कल नसते. तुम्हाला काही समजत नाही. सकाळपासून किती जपून त्याच्याजवळ मी वागत होतो. त्याची मनधरणी करीत होतो. चुलीजवळ फुंकीत बसावे एवढेच तुमचे का? उद्याचे मरण तुम्ही आज ओढवून घ्याल. रागाने का कोणते काम होत असते गोडी गुलाबीने घ्यावे लागते. आमची कशी ओठाताण होत असेल त्यांची तुम्हाला काय कल्पना? वडील आईला बोलू लागले. पदोपदी अपमान करून घेण्यापेक्षा आज मेलेले काय वाईट? कुत्र्यासारखे हिंडी फडी करून घेऊन जाण्यात काय गोडी? उद्यापेक्षा आजच मरणे म्हणजे सोने आहे. आणून द्या जप्ती, होऊन द्या लिलाव. आपणाही मोलमजुरी करू. मथुरीच्या तिकडे राहावयास जाऊ. मजूर सुद्धा मेली असती अभद्र. बोलणी अशी
घाणेरडी बोलणी ऐकून घेणार नाही. चला आपण मोलमजुरी करू, धरणी त्रीवर निजू, झऱ्यांचे पाणी पिऊ, झाडाचा पाला ओरबाडून खाऊ. चला. आई भावनविवश झाली होती. बोलणे सोपे, करणे कठीण. दुपारची वेळ झाली म्हणजे समजले सारे असे बोलणे. वडील बाहेर गेले. धाकटा भाऊ आईजवळ जाऊन म्हणाले, आई रडू नकोस, तू रडलीस म्हणजे आम्हाला रडू येतं. आई तू सांगशील ते काम मी करू. रडू नकोस आई. लहान मुले मोठ्या आईच्या समजूत घालतील होती. फुले झाडाला आधार देत होती. करुणा असे ते दृश्य होते. धन्यवाद.